नमस्कार, मी माधुरी वैद्य. त्रिभाषा शिक्षण कायदा जो GR काढला होता तो मागे घेण्यात आला, रद्द झाला. आणि त्यानंतर 5 जुलैला मराठी भाषिकांचा विजयी मेळावा झाला. आणि त्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं भाषण झालं. त्यांच्या भाषणाला कायमच तुफान गर्दी होते, कारण ते अत्यंत मुद्देसूद असं भाषण करतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाचा कोणत्याही उल्लेख झाला नाही. ते मराठी विषयावरच बोलले सुद्धा. पण प्रश्न असा पडला की या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधली माणसं काय करत होती? कारण महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीतच शिक्षण समितीचा तो अहवाल मंजूर झाला होता आणि तो निर्णय सुद्धा स्वाक्षरी होऊन पूर्ण झाला होता. मग अचानक घुमजाव करण्याचं कारण काय? आणि त्यामुळे तिथे त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षितच नव्हतं. बरं झालं विजयी मेळावा सुद्धा झाला, पण त्यानंतर सुद्धा संजय राऊत यांचं वक्तव्य जे आहे ते सतत या संबंधातलं चालूच असतं. त्यांची बडबड जाऊ दे, ते नेहमीच बडबड करत असतात. पण हा GR मागे घेण्यामागे किंवा तो मागे घ्यावा असं वाटण्यासाठी कोणते मुद्दे असतील? तर पहिला मुद्दा मराठी अस्मिता. दुसरा, कोवळ्या वयामध्ये मुलांच्या बुद्धीवर आणखीन एक भाषा शिकण्याचा ताण नको. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा, की बिहार आणि महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये दोन्हीकडून, बिहारमधून सुद्धा आणि महाराष्ट्रातून सुद्धा, भाषा हे शस्त्र वापरून निवडणुका लढण्याचा विचार. आता पहिला मुद्दा, मराठी अस्मिता. खरं तर चिन्मयी आणि सुमित राघवन हे तमिळ आहेत, पण त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. या दोघा नवरा बायकोंची मुलं मराठी माध्यमातून शिकली आणि त्या दोघांचाही त्या संबंधात आग्रह होता. त्यांनी तो निर्णय घेतला तेव्हा मराठी माध्यमांचा दर्जा किंवा मराठी माध्यमांच्या शाळेतल्या सुविधा त्यांच्या निर्णयाच्या आड आल्या नाहीत. याला म्हणतात मराठी अस्मिता. दुसरं एक उदाहरण, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. युनायटेड नेशन्समध्ये त्यांना स्त्रियांच्या कामाविषयी पुरस्कार मिळाला आणि त्याबद्दल आभार प्रदर्शन करताना जे भाषण त्यांनी केलं ते मराठीत केलं. आणि त्या म्हणाल्या की मी इंग्रजीतून भाषण करू शकते, पण एक स्त्री म्हणून मला माझ्या मातृभूमीबद्दल प्रेम तर आहेच, पण माझ्या मातृभाषेचा आदर आहे आणि तो आदर राखण्यासाठी मी मराठीतून भाषण करते आहे. याला म्हणतात मराठी अस्मिता. अशी शोधली तर अनेक उदाहरणं मिळतील. आणि उबाठा काँग्रेस यांनी दोघांनी मिळून काय केलं तर उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या निवडणुकीत हरवण्याचं काम केलं. ते उज्ज्वल निकम ज्यांनी एका आतंकवाद्याच्या विरुद्ध सरकारच्या बाजूने केस लढली आणि ती जिंकून दाखवली, कसाबला फाशी दिली. त्याला हरवण्याचं काम या दोन पक्षांनी केलं. ही कसली मराठी अस्मिता? रस्त्यावर उतरून अमराठी व्यापाराला थोबाडीत मारणं किंवा रिक्षा चालकाबरोबर मारामारी करणं, याला मराठी अस्मिता म्हणतात.
मग हे सगळं का झालं, ह्याच्या मागचा हेतू काय? आता तर तळागाळापासून ते उच्चभ्रूपर्यंत सगळ्या पालकांची, म्हणजे बहुतेक सगळ्या पालकांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात आणि मग ती मुलं आपल्या आईवडिलांना मम्मी पप्पा म्हणतात आणि आईवडील अभिमानाने ते जे संबोधन आहे ते मिरवतात. याला मराठी अस्मिता म्हणायचं का? दुसरा मुद्दा, कोवळ्या वयामध्ये मुलांवर जे संस्कार व्हायला हवेत ते, किंवा जी भाषा त्यांनी शिकली पाहिजे किंवा जे शिक्षण घेतलं पाहिजे असं म्हणूया आपण, ते त्यांच्या मातृभाषेत असावं असं शिक्षण तज्ज्ञ, भाषातज्ज्ञ म्हणतात. कारण त्यावेळेला अगदी कोवळ्या वयात ते आपल्या मातृभाषेशी जास्त निगडीत असतात. त्यामुळे त्या भाषेत त्यांना शिकवलं तर त्याचं आकलन त्यांना पटकन होतं. मग कोणतीही सक्ती नसताना त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जेव्हा पालक घालतात तेव्हा आजूबाजूला इंग्रजीमधून संभाषण होत नसतं, घरामधनं सुद्धा होत नसतं. म्हणजे मग त्या भाषेतून पूर्ण शिक्षण घेताना त्यांच्या मेंदूवर किती ताण पडतो याचा आईवडिलांनी विचार का केला नाही? कारण असं असावं की त्यांना माहीत असावं की ते ही भाषा सुद्धा पटकन आत्मसात करू शकतील. आता हिंदी भाषेविषयी बोलायचं झालं तर हिंदी भाषा ही सर्वात जास्त प्रमाणात भारतामध्ये बोलली जाते, ऐकली जाते. त्या भाषेत प्लेस, व्हिडिओज, रील्स अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कायम बघत असतात. लहान मुलांचे आई वडील जे कुठे काम करत असतात तिथे सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोक पुष्कळ संख्येने आहेत आणि त्यामुळे संभाषण सुद्धा सामान्यतः इंग्रजीमधून न होता ते हिंदीमधून होत असतं. त्यामुळे हिंदी मुलांच्या कानावर सतत पडत असतं. त्यामुळे हिंदी भाषा शिकणं हा काही त्यांच्यासाठी खूप मोठा अवघड प्रवास असणार आहे किंवा ती मोठी अवघड गोष्ट असणार आहे असं नाही. पण म्हणून हिंदीची सक्ती केली पाहिजे असंही नाही. आता तिसरा मुद्दा आहे तो आहे राजकारणाचा. म्हणजे बिहार असू दे किंवा महाराष्ट्र असू दे, भाषा हे शस्त्र वापरून निवडणूक जिंकणं योग्य आहे का? किंवा जिंकण्यासाठी प्रयत्न करणं, जिंकणं आपण म्हणूया नको, कारण लोक हुशार आहेत. त्यांना माहीत आहे की एका मुद्द्यावरून तुम्ही सरकारविषयीचं मत ठरवू शकत नाही. विकासाची काय कामं केली आहेत किंवा काय होणार आहेत याकडे आता सामान्य लोकांचंही बारकाईने लक्ष असतं. एक भाषातज्ञ असं म्हणाले की इंग्रज इथे पाहुणे म्हणून आले, त्यांना आपण हकलून दिलं, पण त्यांची भाषा ही संपत्ती आहे म्हणजे इंग्रजी, आणि ती आपण जपून ठेवली आणि ती तशीच ठेवायला हरकत नाही. कारण आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे आणि पुढल्या काही वर्षामध्ये ती आणखीन वाढणार आहे. तेव्हा इंग्रजी भाषा बोलणारा सर्वात मोठा देश अशी आपली प्रतिमा तयार होणार आहे. मग हे कितपत योग्य आहे? एक परकीय भाषा 75 वर्षानंतर सुद्धा आपण सतत सगळ्या व्यवहारांसाठी वापरणार आणि त्या दुसऱ्या भाषेचं आपण कौतुक किती वर्ष करत राहणार? देशाला अजूनही राष्ट्रभाषा नाही. मग एखादी देशातलीच भाषा
ती मराठी असो किंवा हिंदी असो किंवा दुसरी कोणतीही असो, ती जर हळूहळू सगळ्यांना आत्मसात करणं सोपं जात असेल, शाळेमध्ये त्याचा अभ्यास सुरू होणार असेल, तर आपल्याला भारतीय राष्ट्रभाषा मिळू शकते. मग हे महत्त्वाचं आहे की भाषिक वाद घालून माऱ्या करणं हे महत्त्वाचं आहे. याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.